सातपुड्याच्या कुशीमध्ये बसलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या बारीपाडा, मोहगाव या गावांनी निर्णय घेतलेला आहे की यापुढे 6 महिने आम्ही LPG सिलेंडर वापरणार नाही. हा ऐतिहासिक निर्णय देशहितासाठी घेतलेला आहे आणि या ठिकाणचे काही तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, नेमकी काय भूमिका आहे आपली या इंधन टंचाईच्या संदर्भात? मी मोहोगावचा रहिवासी आहे. पद्मश्री चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक बैठक घेतली. तिन्ही पाड्याचे सरपंच, बारीपाडा, चावडीपाडा, मोहोगाव असं मिळून एक बैठक घेतली. त्याच्यात असा निर्णय घेतला की देशात जो युद्धाचा प्रकार चालू आहे तो त्याच्यामुळे गॅसचा कमीपणा भासतोय, तो कमीपणा भासणार नाही. या अनुषंगाने असा निर्णय घेतला की आपण 6 महिने गॅस वापरायचा नाही. असा निर्णय घेतला. असा ठराव पास करून आम्ही जो चुलीवरचं जेवण आहे, चुलीवरचं कसं जेवण बनवणार या हिशोबाने ठरवले आम्ही. नक्की चुलीवर बनवताना काय निर्णय आहे? नक्की काय वापरणार आहात मग चुलीवर बनवताना तुम्ही इंधन म्हणून काय वापरणार? चुलीवर बनवणार आम्ही जंगलामधून लाकडे आणतो. लाकडे गंगूताईचे लाकडे काढतो आम्ही. ते जे सुकलेले असतात ते लाकडे काढतो आणि गवऱ्या गवऱ्या वगैरे वापरून आम्ही चुलीवरचं जेवण बनवतो. नक्कीच गवऱ्या आणि लाकडांच्या माध्यमातून चुलीवर जेवण बनणार आहे. अजून काही जण आहेत. काय सांगाल, नेमकी किती कुटुंब या गावांमध्ये आहेत आणि कसा निर्णय घेतलेला आहे? जवळपास आम्ही आहे ना, तिघे पाडे मिळून 4,000 अशी लोकसंख्या आहे. त्यात आम्ही जवळपास गॅस वापरणारी संख्या जवळपास 400 आहे. त्यातून आता आम्ही जे 400 जी संख्या आहे, ती आता आम्ही जवळपास गॅस वापरणार नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने जे आम्ही आमचे पूर्वज जे लाकडं आणायचे, तशाच पद्धतीने आम्ही आता लाकडे आणतो जंगलातून सुकलेले आणि जे शेणाचे गवरे असतात, ते वापरत आहे आम्ही आता. यानंतर जर कधी 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा जर टंचाई भासली, तर पुन्हा नंतर काय निर्णय घेणार आहात? जसं युद्ध कायमस्वरूपी चालू राहणार, तेव्हा आम्ही पारंपरिक पद्धतीने जे लाकडे आहेत, त्याचा उपयोग करणार आहोत. नक्कीच यापुढे जरी 6 महिन्यानंतर जरी टंचाई भासत असली, तरी पारंपरिक पद्धतीने आम्ही चुलीवरच जेवण बनवणार आहोत आणि जंगलातले वाळलेल्या लाकडांचा आणि शेणापासून बनवलेल्या गवऱ्यांचा वापर आम्ही आता करणार आहोत, असा निर्णय या ठिकाणच्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या 3 गावांनी ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की आपण आता बारीपाडा म्हणून जे गाव आहे, बारीपाडा असेल, त्याचबरोबर मोहोगाव आणि चावडीपाडा ही जे 3 गावं आहेत, या 3 गावांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या गावांनी आता LPG जे काही सिलेंडर आहे, हे LPG सिलेंडर हे आता 6 महिने वापरायचं नाही, अशा पद्धतीचा ठरावच करून घेतलेला आहे. हा देशातील बहुधा पहिलाच निर्णय असावा. गेल्या काही दिवसापासून जे युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये सिलेंडरची टंचाई भासत आहे. त्यामुळे या तिघं गावांनी जे काही पद्मश्री चैत्राम पवार आहेत, यांच्या मार्गदर्शनाने निर्णय घेण्यात आलेला आहे की 6 महिने या ठिकाणी फक्त चुलीवर या ठिकाणी स्वयंपाक होणार आहे. जे काही LPG गॅस सिलेंडर आहेत, या LPG गॅस सिलेंडरचा या ठिकाणी पुरवठा होत असतो. तिघही गावांमध्ये सुमारे 400 ते 500 जे काही नागरिक आहे, या नागरिकांना या ठिकाणी सिलेंडरचा पुरवठा होत असतो. मात्र देशाच्या हितासाठी या ठिकाणी या गावांनी एकत्र एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एक ठराव करून घेतला की यापुढे येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत कुठल्याही पद्धतीने LPG सिलेंडर वापरायचं नाही आणि चुलीवरच याचा स्वयंपाक करायचा आहे. या चुलीवर स्वयंपाक करताना जी काही जंगलातील लाकडं आहेत, ती ही सुकलेली लाकडं ती आणून आणि गवऱ्यांचा वापर करून या ठिकाणी हा स्वयंपाक केले जातो आहे. आपण जर बघितलं तर ही महिला ही गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करते आहे. या गावातले सर्वच कुटुंब आता चुलीवर स्वयंपाक करू लागलेले आहेत. अत्यंत ऐतिहासिक असा हा निर्णय आहे. देशामधल्या जे काही देशाचं सर्वोच्च भावना केंद्रस्थानी ठेवून या ठिकाणी इंधन बचतीचा हा ऐतिहासिक निर्णय हा कौतुकास्पद या ठिकाणी ठरतो आहे. कारण अनेक ठिकाणी गॅस भेटण्यासाठी रांगा लागतात, अनेक ठिकाणी पेट्रोलच्या रांगा लागतात. मात्र या छोट्याशा जे काही सातपुडा पर्वतातलं गाव आहे, या तिघही गावांनी हा घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरत आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.